नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने गणेशोत्सव देखावा 2012 या स्पर्धेचे बालगंधर्व रंगमंदिर येथे पारितोषिक वितरण करण्यात आले. महापौर चंचला कोदरे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, आमदार ॲडव्होकेट जयदेव गायकवाड, बापू पठारे, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, नगरसेवक रवींद्र माळवतकर, संदीप बालवडकर आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, गणेशोत्सवामध्ये मंडळे आणि पोलीस यांच्यात होणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. तसेच मंडपांची उंची मर्यादित ठेवून मिरवणुकाही वेळेत संपवण्याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवावे आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा असे आवाहन करून ते पुढे म्हणाले, गणेशोत्सव शांततेने सुरक्षितपणे पार पाडावा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. उत्सवाच्या कालावधीत कार्यकर्त्यांवर पोलीस खटले दाखल करतात. हे खटले मागे घेण्याची इच्छा असली तरी त्याला एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही साकल्याने विचार करावा. पुण्यात ध्वनी मर्यादा 5 दिवसांसाठी शिथिल करण्यात आली आहे. या काळात महिला, वृद्ध यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सवातील कमानींची उंची किती असावी, जाहिराती कशा असाव्यात, पारंपरिक वाद्य किती वाजवावीत, प्राण्यांना मिरवणुकीत आणावे का, विसर्जन मिरवणूक किती काळ चालावी या मुद्द्यांवर विचार झाला पाहिजे असेही पवार म्हणाले. उत्सव सुरक्षित आणि विनाविघ्न होणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या वतीनेही या उत्सवाच्या कालावधीत सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन कोदरे यांनी दिले. गणेश प्रतिष्ठापने दिवशी काही ठिकाणी रस्ते बंद करून वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी दिली. येत्या सोमवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होत असून उत्सवादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात 2 दिवस आधीच बंदोबस्त लावण्यात येणार आहे. गणेश मूर्तींचे बहुसंख्य स्टॉल डेंगळे पूल ते शिवाजी पुलाच्या दरम्यान आहेत. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि वाहतुकीची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यामध्ये शिवाजी रस्त्यावरील प्रीमियर गॅरेज चौक ते गोटीराम भैया चौक, जुने धान्य गोडाऊन ते अण्णाभाऊ साठे चौक आणि कुंभारवेस चौकातून डेंगळे पूल तसेच अण्णाभाऊ साठे चौक ते खुडे चौक या ठिकाणची वाहतूक बंद राहणार आहे. या दिवशी जितामाता चौक ते फुटका बुरुज, आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, यानंतर मोती चौक आणि सोन्या मारुती चौक ते सेवा सदन चौक अशी वाहतूक सुरू राहणार आहे. गणेश मूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना आणि मंडळांना वाहने पार्किंग करण्यासाठी न्यायमूर्ती रानडे पथावर, कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस, वीर संताजी घोरपडे पथावर, कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा चौकादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस, टिळक पूल ते सर्कस मैदान येथील नदीपात्रातील रस्ता, मंडई येथील मिनर्वा आणि आर्यन पार्किंग तळ आणि शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक या ठिकाणी व्यवस्था केली आहे. तसेच उमऱ्या गणपती चौक ते पत्र्या मारुती चौक परिसरातील P1 आणि P2 पार्किंगचे निर्बंध गणेशोत्सव काळात स्थगित करण्यात आले आहेत असेही पांढरे यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
लायन्स क्लबच्या वतीने शिक्षक दिन आणि शिष्यवृत्तीचे वाटप माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. लायन्स क्लबच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. तसेच आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांना गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षक करत असतात. त्यामुळे शिक्षकांनी स्वयंप्रेरित होऊन उत्तम कार्य केले पाहिजे. शिक्षणाबरोबरच जात धर्म विसरून दुसऱ्याच्या सुख आणि दुःखात सहभाग, चांगले संस्कार आणि त्याग करण्याच्या वृत्तीची शिकवण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. यापुढील काळात शैक्षणिक दर्जा सुधारायचा असेल तर शिक्षकांनी आव्हाने स्वीकारली पाहिजेत, असे मत चंदू बोर्डे यांनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर लायन्स क्लबचे प्रांतपाल श्रीकांत सोनी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आमची संस्था सामाजिक बांधिलकीच्या नात्याने होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करत आहेत. यापुढेही हे काम असेच चालू ठेवणार असल्याचे श्रीकांत सोनी यांनी नमूद केले. याप्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने क्रीडा क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे मनोज एरंडे, डॉक्टर अरुण दातार, लालात भिलारे, वसंत गोरे, गुरुबंश कौर आणि शांताराम जाधव यांचा सत्कार चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब पातरकर, दिनेश सांकला, राजीव साबळे, अभय इनामदार, श्रीकांत सोनी आदी उपस्थित होते. शारीरिक शिक्षण निर्णयात चुका असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन संघटनेचे सचिव डॉक्टर दीपक शेणकर यांनी केलं. शासनाने राज्यामध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार आणि जोपासना करण्यासाठी तसेच सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य क्रीडा आणि युवक धोरण 2012 जाहीर केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2013 मध्ये शासन निर्णय जाहीर केला. या धोरणानुसार व्यापक आरोग्याकरता पदवीच्या 3 वर्षांमध्ये शारीरिक शिक्षणाची कोल्हापूर विद्यापीठाच्या धर्तीवर परीक्षा आणि अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आरोग्य शिक्षणाचा समावेश करण्याचीही शिफारस करण्यात आली. मात्र ही योजना आखताना शारीरिक शिक्षण संचालकांच्या सध्याच्या कार्यभाराचा विचारच केलेला नाही. एका महाविद्यालयात एकच शारीरिक शिक्षण संचालकाची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे महाविद्यालयात 3 तुकड्या असतील तरच त्या महाविद्यालयात ही योजना राबवता येईल. 3 पेक्षा जास्त तुकड्या असतील तर नवीन शिक्षण संचालकाची नेमणूक करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ महाविद्यालयांना उपलब्ध न करून दिल्याने या योजनेची कार्यवाही अशक्य असल्याचे शेणकर यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा अजूनही तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ अनिसच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं। यावेळी मिलिंद देशमुख, विनय सावंत, राजन दांडेकर, रमेश महाजन, शालिनी ओक, रघुवीर तुपे, अनुराधा काळे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना निवेदन दिले। डॉक्टर दाभोळकरांचे मारेकरी आणि हत्येचे सूत्रधार अजूनपर्यंत सापडले नसल्याने राज्यभरातील कार्यकर्ते आणि जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत। त्यामुळे लवकरात लवकर गुन्हेगारांना शोधून काढावे। जादूटोणा कायद्याचा वटहुकूम काढला आहे, मात्र येत्या अधिवेशनामध्ये संत आणि समाज सुधारकांचा वारसा स्मरून आणि प्रबळ इच्छाशक्ती दाखवून कायदा संमत करावा। तसेच कायदा प्रभावीपणे जनमानसात पोहोचवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा। त्यासाठी अनिसचे सहकार्य असेल। डॉक्टर दाभोळकर यांचे मारेकरी आणि हत्येचे सूत्रधार यांच्या अटकेच्या मागणीसाठी चिंचवड येथे 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे। चिंचवड स्टेशन येथील क्रांतीवीर लहुजी उस्ताद पुतळा ते पिंपरी चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मानवी साखळी होणार आहे, अशी माहिती अनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी दिली। पीएमपी बस तिकिटांचे दर 5 रुपयात 5 किलोमीटर असे करण्यात यावेत, अशी मागणी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। सध्या 2 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याला 5 रुपये तिकीट दर आहे आणि 10 किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्याला 10 रुपये तिकीट दर आहे। म्हणजे फक्त 5 रुपये जादा देऊन वाढीव 8 किलोमीटर प्रवास करता येतो। तर 60 किलोमीटर पीएमपी बस प्रवासासाठी 35 रुपये तिकीट आकारले जाते। वास्तविक पाहता पीएमपी ही प्रामुख्याने शहर वाहतूक व्यवस्था असून सार्वजनिक वाहतुकीची उत्तम व्यवस्था हे पीएमपीचे प्रमुख उद्दिष्ट आहे। बस तिकीट दर रचना खासगी वाहने कमी करणारी आणि बस प्रवासाला प्रोत्साहन देणारीच असली पाहिजे, असे पीएमपी प्रवासी मंचचे जुगल राठी यांनी सांगितले। शहरातील हजारो बस थांब्यांवरील तिकीट दर रचना 2.5 रुपये ते 5 रुपये, 10 रुपये प्रति किलोमीटर अशी अवास्तव आणि अन्याय करणारी आहे। बोर्डफाटा ते नळस्टॉप, डेक्कन कॉर्नर ते महाराष्ट्र मंडळ ही अंतरे जेमतेम 1 ते 1.5 किलोमीटरची असून त्यासाठी 10 रुपये तिकीट दर आकारला जातो। दूर अंतरासाठी कमी पैसे आणि कमी अंतरासाठी जास्त पैसे अशी तिकिटांची चुकीची रचना आहे, असेही राठी म्हणाले। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। गणरायाच्या नानाविध रूपांवर आधारित चित्रप्रदर्शन दर्पण आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे। दैनिक सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी चित्रकार ज्योत्स्ना देशपांडे, मणिलाल साबरेमल, प्रदीप वाळिंबे आणि मुरली लाहोटी आदी उपस्थित होते। प्रदर्शनात मणिलाल यांनी 17 फूट लांब आणि 5 फूट रुंद कॅनव्हासवर गणपतीचे थंबनेल कोरण्याचा प्रयत्न केला आहे।
तब्बल 4,500 गणेश रूपं त्यांनी या कॅनव्हासवर काढले आहेत. एकूणच विश्वातील रहस्यमयतेतून आकार शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर ज्योत्स्ना देशपांडे यांची 27 चित्रे इथे लावण्यात आली आहेत.